हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेतच असतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार, आजपासून नवरात्र सुरू होत आहे आणि आज प्रत्येकाच्या घरी घट स्थापना झालेली असेल. तर तुम्हा सगळ्याला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. तर आज होता पिवळा कलर साडीचा. तर सगळ्याच बायका नवरात्रामध्ये नवरंग घालतात. तर माझं हे निंबू कलर आहे, थोडक्यात पिवळा समजू शकतो आपण. आणि त्याला कॉम्बिनेशन आहे ग्रीन कलर म्हणजे हिरवा कलर. आणि आज गुरुवार असल्यामुळं तुमच्या दाजींनी स्वामीची बघा किती छान पूजा आणि स्टेशनला जाऊन सगळी घरातली स्वच्छता झाली. त्याच्यामुळं स्वामींच्या पूजेसाठी दाजींनी आज हार आणलेला आहे. आणि इकडे चालू आहे आपला TV. तर आमच्या आबांनी आज घट स्थापना केलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. तुम्ही म्हणताल आता पूनमताई तुम्ही का केली नाही? तर आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आबा आजी घरामध्ये, तर देवाचं सगळं तेच बघतात. आम्ही फक्त उपवास करतो, मला आणि दाजीला नवरात्राचा, आबा आजीला आणि दाजींना आम्हा सगळ्यांना चौघांना नवरात्रीचा उपवास आहे. त्याच्याबरोबर आमच्या चिवताईला ओमला चपाती भाजी खाऊन बिस्किट खाऊन आमच्याबरोबर उपवास आहे. फक्त खिचडी खाऊसपर्यंत खाऊ आहे का नाही? तर चला मी तुम्हाला दाखवते आमचं घट कसं स्थापन केलंय ते. तर इथे बघू शकता तुम्ही, आमच्या आबांनी आता घट स्थापना केलेली आहे. तर आज पहिल्या माळेला असते ते नागिनीची पानं, त्याचीच माळ केलेली असते. इकडं आमची काळूबाई, तुम्ही म्हणता 2 घट आहे. तर हे एक आहे तुळजापूरच्या आईचा, एक आहे काळूबाईचा. तर असे 2 घट स्थापना केलेली आहे आबांनी. तर फुलं वगैरे आणलेली नाही. आणि इथं आहे वावरी, म्हणजे जे आपण शेतातल्या मातीला वावरी म्हणतात आमच्याकडं. तर इकडं खिचडीचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आमच्या म्हणजे आम्ही जे घट स्थापन करतो त्याच्यामध्ये आम्ही धान्य वगैरे टाकत नाही. पूर्वीपासूनच आबांच्या पूर्वजापासून म्हणजे आबांचे आई वडील पण घटामध्ये धान्य वगैरे टाकत नाही. असं ठराविक लोकांच्या मध्ये आहे की ते धान्य नाही टाकत, फक्त घट स्थापन करतात. तर आमच्यात धान्य वगैरे टाकत नाही घट बसवताना. तर आता आवरून वगैरे आम्ही बाजारला निघालेलो आहे. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला बाजारातला व्हिडिओ दाखवते. तर आम्ही पोचलेलो आहे बाजारामध्ये. बराच वेळ झाला, पण गिराईक असल्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही. तुमच्या दाजीने काय खरेदी करून आणि बेल्ट, हेअर बेल्ट लेडीज लावते, जेंट्स नाही लावत. तर आज पिवळा रंग आहे, नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा पहिला पिवळा रंग. तर भरपूर बायकांनी बाजारात पिवळ्या साड्या घातलेल्या तुम्हाला दाखवते. बघू शकत जिकडं तिकडं पिवळं पिवळं दिसते. इथं 2 मावशा बसल्यात, त्या पण पिवळ्या रंगाच्या. बऱ्यापैकी तुम्हाला अशा पिवळ्या साड्या बघायला भेटतील. तर असा भरलेला आहे बाजार. आज बाजारात गर्दी नाही, व्यापारीच कमी, गिराईक आहे ज्या प्रमाणामध्ये. आणि आपली इथं आहे मटकी, इथं हुलगा, आमच्या शेजारी उभा राहिला आहे भैया. आमची मटकी आवडते का नाही तुला? भैया आल्या मटकी खातो आमची प्रत्येक वेळेस. फर्स्ट टाईमला आमचा भवानीचं गिराईक आहे भैया. तिकडं बघा तो राजा भाऊ गेला होता बाहेर, तर तुमच्या दाजींनीच गिराईक दिलं. भैया ते थांबले ते केळी घेण्यासाठी, आहे का नाही रे? तर बघा असा बाजार आहे. कोथिंबीर किती रुपयाला? 20 रुपये. तर बघा तिकडं पिवळ्या साड्या दिसतात ते तुम्हाला. तर आता आज बोंबीलवाल्याची दुकानच आलेली नाहीत. तर म्हटलं थोडक्यात तुम्हाला बाजार दाखव. तर बघा असं बाजार आहे, असं भरलाय बाजार. पाठीमागं कुणीच नाही. इकडे जेव्हा यायचं ना रात्री फोनवर का आलं तर येऊ. रात्री पोळे आपल्या शिल्लक पडले का नाही? हा होय, वाया गेला का नाही? पाऊस पडत, भात आमटी परत पोळ्या वायाला गेल्या का नाही? आता उपास आहे, खातो का आपण? तुम्ही खाता का? म्हण ताकीद केली ती बापूला, अजिबात आमच्याकडे जेवायला यायचं नाही. तू कशाला जेवाय दिलं ग? मला टोचत हा, आजीने दिलंय. आजी कुणाची? हा, तुला काय रिश्वत दिली काय बापूनी? काहीतरी मला असं वाटतंय. हा, त्याची बाई एवढा पोपट बोलणार नाही. रिश्वत का मामला आहे? रिश्वत आहे ना? चेक काय करतोय? हा, अजिबात यायचं नाही बापूला सांगते आता. तुझ्या समोर सांगते, यायचं नाही आमच्याकडे जेवायला अजिबात. काय तुझं तू घाल खायला बापूला. आपला बापू कोण आहे? हा, अजिबात यायचं बापू, यायचं नाही आत्ताच सांगते. काय हा, मग तुझं तू खायला घालायचं बापूला.
काय नाही तर बापू बरोबर तुला पण दिन हाकलून जा बापूच्या घरी राहिलं तिकडं. बापूची साईड घ्यायची नाही काय. हा जा जा आताच जायचं चल लगेच लगेच निघायचं. हा तिकडं तर खायला वेळेला पण सोय करा तिकडं. काय तुलाच बापूची माया यायला लागली काय तरी रिश्वत दिली असणारी 100. म्हणून आलं नाही का. बापूची बाजू नको घेऊ बापू लय गुंडाडे. हा तुला नाही माहिती. काय बापू ना तुलाच बाजू घेते काहीतरी भानगड आहे काय. हा काय भानगड आहे बघा. पोराचं किती जीव आहे तुमच्यावर कळलं का. हा जायचंय आता घे खाऊन तुला बापू बरोबर. तुझा लयच बापू जीव आहे काय भानगड लय प्रेम होतं तू चालले होय रे. आ होय बाळा चुकाचुकी खाऊ दे. काय आली सांग की काय काय घेतो. हा आणि तुला बाप्पू का इथून सोडून गेलं आपल्याला गेलं का आपल्या घरी निघून. मग मग काय जीव लावायची गरज आहे बाप्पूला होय. माझं म्हणणं बरोबर आहे का नाही सांग. नको घेऊ का घ्यायला पाहिजे ना का कुणाला मला हाकलून का दिला बापूला. बापू आपल्या मनाने गेलाय घरी आपल्या स्वतःच्या. तर बघा आताच पोचलेलो आहे घरी आणि बाजारात थोडासा कुटाणा झाला. कुटाणा म्हणजे एक नाणी तुम्हाला पाटाच्या बाजारामध्ये बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे नाणीला. तर ती नाणी येते आपलं तिच्या शेतातलं जे भाजीपाला असतं ते विकायला वांगी गवार कांदे वगैरे असं बरंच विकायला आणती. आणि तिचं विकून झालं की माझ्याशी गप्पा मारायला येत असते माझ्याकडं. आणि ती आली माझ्याकडं गप्पा मारायला आणि ती ज्यांच्या गाडीमध्ये येते का त्यांची गाडीच निघून गेली. आणि मग तिला खूप टेन्शन आलं की आता तिला सोडवायला कोण जाणार. तर म्हणलं चल तू टेन्शन नको घेऊ. तुमचे दाजी म्हणले चल तुला घरपोच सोडवायला येतो. मग आम्हाला खूप उशीर गेला कारण 1 तास तर तिकडेच गेला कारण 7-8 किलोमीटर आहे नानीला सोडवायला जायला. तर मग ती नानीच्या मुलाला फोन केला म्हटलं नानीला घेऊन येतोय तर तू ये म्हणलं नानीला. त्याला ठिकाणं सांगितलं इथं इथं उभा राहा आम्ही नानीला घेऊन येतोय. आणि मग नानीला सोडवायला गेलो. नानीला पण लय भारी वाटलं कारण रात्रीचं नानीला एकटे सोडू शकत नाही कारण बाजारातनं गाड्या जाणाऱ्या नव्हत्या तिच्या घराकडं. तर म्हणलं जाऊ दे तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुला सोडवायला येतो. आला का नाही नानीला सोडवून हाय का नाही. तुम्ही का म्हणून नानीला सोडवायला गेले काय कारण बरं. हा गरीब आहे मदत करावी आपण कोणाची तरी. आणि एकट्या बाई माणसाला सोडवायचं जरा अवघड वाटलं. तर 2-3 ठिकाणी चौकशी केली त्या रूटला जाणार आहे का कुणाची गाडी. तर कुणाची गाडी जाणारी नव्हती. तर दाजी म्हणले नको ते एकट्या बाई माणसाला रात्रीचं सोडवायला तर आपणच जाऊ आपली गाडी घेऊन सोडवायला. आम्ही गेलो नानीला सोडवायला. मग तिचा मुलगा आला तिला तिथं घ्यायला. तर नानीला पण लय आनंद झाला म्हणली मला म्हणजे नाही का सोडवा. आम्ही बसलो गप्पा मारते एवढं गप्पात हे झालो मग ना की गाडी गेलेली टेम्पो गेलेलाच आम्हाला कळलं नाही. आणि येता मग आणि तुम्ही पण रोडवर जाताना काळजी घेत जा. गाडी चालवताना काळजी घेत जा कारण एक फॅमिली होती एका गाडीमध्ये. येतानाच एक गाडी खड्ड्यामध्ये घुसली होती. तर तिथं पण आम्ही गाडी थांबून तुमच्या दाजींनी त्यांना पण मदत केली. त्यांची गाडीवरती घेऊ लागले आणि ते छोटे छोटे मुलं होती गाडीत खूप रडायला लागली. म्हणलं रडू बिडू नका. तर तुमचे दाजी म्हणले चला तुम्हाला चहा वगैरे पाचत. तर ते दादा म्हणले थँक्यू सो मच. सगळेच बरेच जण होते रोडवरची बरेच जणांनी थांबले. पेट्रोल पंपाच्या तिथंच गाडी खड्ड्यात गेली होती पाटसमध्ये. तर ती 4 व्हीलर होती. तर सगळ्यांनी फॅमिली घेऊन जाताना काळजी घेत जा. हायवेवरती म्हणजे ते इंजन आहे. तुम्ही पण 2 शब्द बोला बरं काय म्हणायचे ते मला पण सुचत नाही. ती गाडी खड्ड्यात गेली ती तुम्ही काढू लागला आता येताना. तर इंजन आहे ते. हा मग काय त्याच्याशी इंजनचा ताबा सुटला की काहीच करू शकत नाही. हा मग ते वाहन आहे. मग तुम्हाला काय वाटलं त्या माणसाला चहा पाजावं तुम्ही का ते घाबरलं होतं लय त्याची बायको पोरं. आपण पण तसं रोडने जातो आपल्या प्रसंग आला आपल्याला पण ते सहकार्य करतात. आपण कोणाच्या कामी आलं तर ते पण आपल्याला सहकार्य करतात. बरोबर आहे.
तर मग आपण दाजी पुन्हा म्हणले ते सगळं म्हणले नाही केलं तर थँक्यू दादा म्हणल्याबद्दल. ते पुण्याचे होते तर लय घाबरली होती. छोटा मुलगा होता, 2 मुली होत्या. लय रडायला लागला. म्हणलं रडू वगैरे नका, शांत व्हा, आपल्याकडे पाणी वगैरे नव्हतं. तर ते आजी म्हणले चला तुम्हाला चहा पाणी करतो. ते म्हणले नको दादा, म्हणले हेच लय झालं. आणि त्यांची मिसेस पण लय रडायली. तुम्ही जाताना पण काळजी वगैरे घेत जा. तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि थोडीशी गंमत केलेली आहे ओमची व्हिडिओमध्ये, कारण रात्री बाप्पू जेवायला आलेले होते, पोळ्या वायाला गेल्या. तुम्हाला दाखवते अजून सुद्धा पोळ्या मी झाकून ठेवल्यात बघा. हो का या पोळ्या मोला मागत नाही. आज उपवास आहे. बाप्पूला म्हणलं काल बैल पोळा होता, मी पुरणपोळी केली होती. पाऊस काय एवढा येत होता, पाऊस थांबल्यावर बाप्पूने जेवायला यायला पाहिजे नव्हतं का नाही. ओमला आता साईड घेऊन बांधला, त्याचा पण व्हिडिओ तुमची शेअर करते बघा कसं बोलतोय ते. तर ही व्हिडिओ इथेच थांबते. सगळ्यांना बाय बाय.